नमस्कार, मी सीमा. स्वागत आहे आपल्या सगळ्यांचं माझ्या यूट्यूबच्या चॅनलमध्ये. आजच्या जगात सतत आपल्याला सिद्ध करावं लागतं. सकाळपासून रात्रीपर्यंत काम करत राहा, लहानांपासून मोठ्यांची मने सांभाळा. घरातलं सगळं व्यवस्थित तर होतंय ना याची एक हुरहुर असते. लाईट बिल भरायचंय, किराणा सामान आणायचंय, डॉक्टरांकडे जायचं आहे. या लहान सहान गोष्टीसाठी बऱ्याच जणी या दुसऱ्यांवर अवलंबून असतात. त्याचं एक महत्त्वाचं कारण म्हणजे व्यवहार ज्ञान कमी असणं किंवा मग स्वतः पैसे न कमवत असल्यामुळे दुसऱ्यांवर अवलंबून राहावं लागतं. परिणामी स्वतःमधला आत्मविश्वास कमी होतो. याचा अर्थ असा नाही की त्यांच्यामध्ये हिंमत नाही, काही कलाकौशल्य नाही. खरी गोष्ट ही आहे की तिला या गोष्टीची कधी जाणीवच करून दिलेली नाहीये. विचार करा बरं, लहानपणापासून जे काही तिला हवंय तिला ते देण्यात येतं. त्या गोष्टींसाठी तिला धडपडावं लागत नाही आणि एक वेळ अशी येते की तिचं लग्न करून देण्यात येतं. त्यावेळेला तिची अवस्था पाण्यात पडल्यासारखी होते. खूप काही तिला बोलायचं असतं, खूप काही तिला करायचं असतं, पण काही कारणामुळे ती अडकली जाते. इथे मी शिकलेल्या जॉब करणाऱ्या महिलांविषयी बोलतच नाहीये. मी 4 भिंतीत बंद असलेल्या महिलांविषयी बोलतीये. किंवा मग ज्या शिकलेल्या तर आहेत पण निर्णय त्यांना घेता येत नाहीयेत. त्यांना छोट्या छोट्या गोष्टी देखील कठीण वाटू लागतात. जसं की लाईट बिल भरणं, बँकेतून पैसे काढणं, पॉलिसी विषयी चर्चा करणं इत्यादी. या कारणांमुळे दुसऱ्यांवर अवलंबून राहावं लागतं. पण आता ती वेळ निघून गेलीये. आता आपल्याला बदलायला हवंय. दुसऱ्यांसाठी नाही तर स्वतःसाठी. कारण कठीण काळात आपल्या सोबतीला कोणी येईल ही अपेक्षा ठेवणं मूर्खपणाचं लक्षण आहे. अशा वेळेस आपणच खंबीरपणे उभं राहिलं पाहिजे. असं नाही का वाटत तुम्हाला? तर आज मी तुम्हाला अशा 7 लाईफ स्किल बद्दल सांगणार आहे ज्या प्रत्येकीला याचा उपयोग होणार आहे. मग ती महिला कोणत्याही वयाची असो. या स्किल तुमच्यात खूप बदल घडवून आणतील. तुम्ही कोणावर अवलंबून राहणार नाहीत. खंबीरपणे आत्मविश्वासाने उभे राहाल. 1. आजच्या जगात सतर्क राहणं खूप गरजेचं आहे. त्यामुळे योग्य त्या वस्तू पर्समध्ये ठेवणे आवश्यक आहे. उदाहरणार्थ चावी, पेपर स्प्रे, मिरर. बोलताना सतर्कता बाळगणे. असा कोणीही अनोळखी व्यक्ती बोलताना असहज वाटेल असं बोलतोय किंवा वागतोय तर स्पष्टपणे आपल्याला नाही बोलता आलं पाहिजे. बऱ्याच महिला घाबरून काही कृती करणे तर दूर, पण बोलत सुद्धा नाही, घाबरून गप्प बसतात. त्यामुळे हेल्पलाईन नंबर, बेसिक सेल्फ डिफेन्स माहिती असणं फार आवश्यक आहे. 2. बँकेतील व्यवहार करता येणं फार गरजेचं आहे. जसं की चेक भरणं, चेकबुक तपासणं, ऑनलाईन ट्रान्झॅक्शन करणं, अकाउंट ओपन करणं, या सर्व गोष्टी आल्या पाहिजेत. बघायला गेलं तर खूप साध्या गोष्टी आहेत या, पण गरजेच्या अडचणीच्या वेळेस फार उपयोगी येतात. काही महिला फॉर्म भरताना घाबरतात, पण खरी गोष्ट ही आहे, कोणतंही काम 2 ते 3 वेळा केलं की त्याची भीती निघून जाते. आता तर UPIने तुम्ही घरी बसल्या बसल्या खूप सारे ट्रान्झॅक्शन करू शकता. असे व्यवहार केल्याने आत्मनिर्भरता येते. पैशाची होणारी फसवणूक टाळता येते. 3. तुम्ही कधी एकट्याने प्रवास केलाय का? आणि जर केला असेल तर तुम्हाला कधी घाबरल्यासारखं होतं का? म्हणजेच रस्ते न माहीत असल्यामुळे आपल्याला असं वाटतं की आपण चुकीच्या ठिकाणी तर चाललो नाही ना? कोणी आपल्याला फसवणार तर नाहीये ना? असं का होतं बरं? कारण की आपल्याला तिकीट कसं कुठं काढायचं हे समजत नाही. शिवाय रस्ते माहीत नसल्यामुळे हा गोंधळ उडतो. त्यामुळे गोंधळायला होतं, आत्मविश्वास आपला हरवल्यासारखा होतो. आता गुगल मॅपने सगळं सोपं झालंय. मोबाईलवरून ट्रेनचं तिकीट, वेळ, अंतर सगळं काही आपल्याला समजतं आणि काही मिनिटांमध्येच आपण ट्रेनचं तिकीट काढू शकतो. गुगल मॅपवरून आपल्याला जिथे जायचंय तो मॅप आपल्याला व्यवस्थित नेतो याची खात्री मिळते. शिवाय कोणी आपल्याला फसवत नाही याची आपल्याला खात्री पटते. त्यामुळे या साध्या गोष्टी शिकणं खूप गरजेचं आहे आणि म्हणून तुम्ही ऑनलाईन तिकीट सहजपणे बुक करू शकता. गुगल मॅपवरून आपलं डेस्टिनेशन चेक करू शकता. तुम्ही जितक्या वेळेस एकटे प्रवास कराल तितक्या वेळेस तुमच्यामध्ये हिंमत आणि आत्मनिर्भरता येईल. 4.
मोबाईल इंटरनेटचा योग्य वापर करता आला पाहिजे. मोबाईल फक्त बोलण्यासाठी नाही तर आपलं सगळं जग त्यातच सामावलंय. न्यूज पाहणे, मुलांची फी भरणे, ऑनलाईन फॉर्म किंवा मग व्हिडिओ कॉलद्वारे कोणाशी जोडलं जाणे, हे सगळं मोबाईल इंटरनेटमुळे शक्य आहे. म्हणून मोबाईलचा योग्य उपयोग करणं खूप गरजेचं आहे. बऱ्याच महिला म्हणतात मला हे येत नाही, ते येत नाही. पण खरं सांगू का, तुमच्या प्रत्येक समस्येचं सोल्युशन मोबाईल इंटरनेटमध्ये आहे. प्रत्येक विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर गुगल देत असतो. इथे फक्त आपल्याला काळजी घ्यायची आहे आपल्या मोबाईलच्या प्रायव्हसीची, पासवर्डची. जर तुम्ही इंटरनेट चालवायला शिकल्या तर खूप सारे रस्ते तुमच्या समोर उघडे होतात. खूप साऱ्या गोष्टी शिकायला मिळतात. तुमच्या स्किलचा उपयोग करून ऑनलाईन बरेच गोष्टी तुम्ही विकू शकता, ऑनलाईन क्लास घेऊ शकता. हे सगळं करत असताना आपल्याला सायबर सेफ्टी देखील आली पाहिजे. ती कशी? तर 2 स्टेप व्हेरिफिकेशन, प्रायव्हसी सेटिंग हे केल्याने तुमच्या पर्सनल गोष्टी प्रायव्हेट राहतील. इंटरनेटचा वापर चांगल्या गोष्टीसाठी करा. खूप सारं ज्ञान तुम्हाला इंटरनेटद्वारे मिळतं. खूप साऱ्या गोष्टी तुम्ही इंटरनेटवरून शिकू शकता. आता इंटरनेटवर इतक्या साऱ्या गोष्टी फ्रीमध्ये शिकायला मिळत आहेत आणि बऱ्याचशा महिला त्यावरून आपले स्किल सुधारत आहेत. इथे इंग्लिश बोलण्यापासून ते व्यवसाय कसा करायचा इथपर्यंत माहिती दिली जाते. शिवाय मुलांना बाहेर कुठेही क्लास लावण्याऐवजी तुम्ही इंटरनेट थ्रू आपल्या मुलांना खूप साऱ्या वेगवेगळ्या गोष्टींचे क्लासेस लावू शकतात. वेगवेगळ्या विषयांचे क्लासेस देखील इंटरनेटवर उपलब्ध आहेत आणि तुम्हाला हव्या तेवढ्या वेळा इंटरनेटचा वापर करून नॉलेज म्हणजे ज्ञान आत्मसात करू शकता. 5. घरामध्ये असे खूप सारे उपकरण असतात, ते कधी-कधी खराब होतात. त्यावेळेस ते रिपेअर कसे करायचे, तर ते करण्यासाठी आपण कारागीरची वाट पाहत बसतो आणि मग इथे वेळ तर जातोच आणि शिवाय त्या उपकरणासाठी आपण तसेच थांबून राहतो आणि काम देखील आपलं लांबणीवर पडतं. पण एक लक्षात घ्या, काही साधी कामे असतील तर त्या तुम्ही घरीच रिपेअर करू शकता. जसे की बल्ब बदलणे, फॅनला ग्रीसिंग करणे, नळ टाईट करणे किंवा मग त्याची सफाई करणे. असं केल्याने वेळेची बचत तर होतेच, शिवाय पैसे देखील वाचवता येतात. आता इथे मी पुन्हा इंटरनेट विषयीच सांगेन. यूट्यूबवरती भरपूर सारे असे रिपेअरिंगचे व्हिडिओ आहेत. नळाच्या साफसफाईपासून ते इलेक्ट्रिकच्या AC पर्यंत साफसफाई आणि फिटिंग कशी करायची इथपर्यंतचे व्हिडिओ आहेत. ते पाहून तुम्ही सहजपणे आपल्या घरातील उपकरणे साधी कामे करू शकता. महिलांनी फक्त स्वयंपाकघरापुरतं मर्यादित न राहता अडचणीच्या वेळेस तिला स्क्रूड्रायव्हर पकडता आला पाहिजे, सिलेंडर चेंज करता आला पाहिजे. थोडक्यात काय, तर प्रत्येक समस्येचं सोल्युशन तिच्याकडे असायलाच हवं. या लहान-सहान गोष्टीसाठी कशाला दुसऱ्यांवर अवलंबून राहायला पाहिजे. 6. योग्य निर्णय घेता येणे. आपल्यावर कधीतरी अशी वेळ येते जिथे आपल्याला निर्णय घेता आले पाहिजेत. नोकरी करायची आहे की नाही, पैसे कुठे खर्च करायचेत, कोणत्या नात्यातून बाहेर पडायचंय, आपल्यासाठी काय योग्य आहे हे समजणं खूप गरजेचं आहे. यासाठी आपण दुसऱ्यांवर अवलंबून न राहता स्वतः निर्णय घेतले पाहिजेत. मान्य आहे काही निर्णय चुकू शकतात, पण त्यातूनच तर आपण नवीन काहीतरी शिकणार असतो. निर्णय क्षमता आपल्यामध्ये येते ज्या वेळेस आपण निर्णय घेत असतो. आणि जर तुम्हाला निर्णय घेण्याची भीती वाटत असेल किंवा मग माझा निर्णय चुकेल, मला कोणी काहीतरी बोलेल, असं जर तुम्हाला वाटत असेल तर घरातील छोटे निर्णय घेण्याची सवय लावा. या सवयीमुळे तुमच्यामध्ये निर्णय घेण्याची क्षमता वाढेल आणि अडचणीच्या वेळेस तुम्ही निर्णय ठामपणे घेऊ शकाल. 7. आपल्या घराला आणि स्वतःला सुरक्षित ठेवता आलं पाहिजे. आपल्या घराला सेफ्टी डोर, डिजिटल लॉक, डिजिटल कॅमेरा या गोष्टी आपल्या घराला व आपल्याला सुरक्षित ठेवतात. कुठेही बाहेर जातेवेळी महिलांची एक सवय असते शेजाऱ्यांकडे चावी ठेवून जाणे किंवा मग सांगणे घराकडे लक्ष ठेवा, मी अर्ध्या तासामध्ये येते. पण लक्षात ठेवा, हे अर्धा तास देखील फार महत्त्वाचे आहेत आपल्या घरासाठी. आपण शेजाऱ्यांना सांगून जातोय, पण त्यांना देखील काही कामं असू शकतात. त्यामुळे आपण इतर गोष्टींचा विचार देखील केला पाहिजे. त्यासाठी डिजिटल लॉक, डिजिटल कॅमेरा हे आपल्यासाठीच उपलब्ध आहेत. याचा आपण पुरेपूर वापर केला पाहिजे.
अनोळखी माणसापासून आपण सावध राहिलं पाहिजे. दिवसभरामध्ये कुरिअरवाले, ऑनलाईन सर्व्हिस देणारी माणसे येत असतात किंवा मग सर्वे करणारी माणसे देखील येतात. काहीतरी पाणी द्या किंवा काहीतरी तुम्हाला सर्वे किंवा नावं तुमच्या घरातल्यांची सांगा असं विचारण्यात येतं. इथे फार सावधानता बाळगण्याची गरज आहे. आता जर तुम्हाला सांगितलं आम्ही गव्हर्नमेंटकडनं सर्वे करायला आलोय असं म्हटलं की तुमचं तिथे काहीच चालत नाही. तुम्ही बिनधास्तपणे नावं सांगायला सुरुवात करता. पण थांबा, त्यांची आधी चौकशी करा, त्यांचे ID कार्ड वगैरे चेक करा आणि त्यानंतरच तुम्ही तुमची नावं, घरातल्यांची नावं सांगू शकता. प्रत्येक महिलेकडे अशी काही स्किल असली पाहिजे की ज्यातून ती पैसे कमवेल. उदाहरणार्थ ब्युटी पार्लर, शिवणकाम, ऑनलाईन क्लास घेणं, ज्वेलरी मेकिंग असे खूप सारे कामं आहे जे तुम्हाला स्वतःला आत्मनिर्भर बनवतील. बऱ्याच महिला असं म्हणतात, घरातल्या कामातून वेळच मिळत नाही. मी का कमवू? माझा नवरा कमवतोय. तर लक्षात घ्या, वेळ काही सांगून येत नाही आणि तशीच जर वेळ आली तर आपण खूपच असह्य होऊन जातो. त्यामुळे वेळेच्या आधी सावधान व्हा. घरातले कामं सगळ्यांनाच असतात. त्यामुळे ही कारणं न देता आपण काहीतरी वेगळे करू शकतो का याचा विचार करा. शिकवता येत असेल तर क्लासेस घ्या. उत्तम स्वयंपाक येत असेल तर ऑर्डर घ्या. मेहंदी काढणे, व्हॉइस ओव्हर करणे, एडिटिंग करणे असे भरपूर स्किल फ्रीमध्ये यूट्यूबवर आहेत व बरेच ऑनलाईन प्लॅटफॉर्म देखील आहेत. तिथून तुम्ही शिकू शकता. दुसऱ्यांवर अवलंबून राहणं हे कमजोरीचं उदाहरण आहे आणि स्वतः कमवणे, निर्णय घेणे हे स्ट्रॉंग असल्याचं लक्षण आहे. या स्किल तुमच्यामध्ये आत्मविश्वास आणि ओळख निर्माण करतील. या गोष्टी शिकल्यामुळे तुम्हाला कोणावरही अवलंबून राहावं लागणार नाही. आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा. भेटू पुन्हा नवीन अशा इंटरेस्टिंग व्हिडिओ सहित. तोपर्यंत बाय.